मग गाडी येऊन थांबली एक ऐतिहासिक किल्ल्याजवळ. गावातील चौकातून किल्ल्याचा प्रथम दर्शनीय सर्वोच्च बुरुज दिसतो. मग किल्ल्याकडे जाण्यासाठी वळलो. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच महाद्वाराजवळ किल्ल्याचा नकाशा आहे. किल्ल्यामध्ये गेल्यावर मुख्य प्रवेशद्वार, त्याच लगत द्वितीय प्रवेशद्वार, कोलारू छत असलेल्या खोल्या, सपाट छत असलेल्या खोल्या, जिना, विहीर, भांडारगृह तसेच बुरुजासाठी गुप्त प्रवेशमार्ग पाहायला भेटतो. किल्ल्याच्या महादरवाजाची रचना काटकोनात आहे. तसेच सध्या किल्ल्याच्या डागडुजीचे काम अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. महादरवाजातून आत गेल्यावर द्वितीय प्रवेशद्वार लागतो, ज्यास लागून खोल्या आहेत आणि शेजारीच पिण्याच्या पाण्याची विहीर देखील आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून पुढे गेले की कार्यालयीन दालनांचे अवशेष दिसतात. तेथूनच जिना चढून आम्ही वर गेलो आणि टेहाळणीच्या बुरुजाजवळ आलो. ही जागा बाहेरून शत्रूवर किंवा येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी वापरली जायची. येथून आजूबाजूचा परिसर अत्यंत स्पष्ट दिसत होता. जय जिजाऊ, जय शिवराय. मग पुढील बाजूच्या बुरुजाकडे वळलो. या बुरुजावरून एक भुयारी मार्ग जो थेट खालील खोलीत जात होता. या मार्गावर एक गुप्त खोली होती, ज्याचा वापर कदाचित काही साठवण्यासाठी केला जात असावा. हे पाहून त्यात छोट्याशा वाटेने खाली उतरलो आणि किल्ल्याच्या आतील बाजूस आलो.
सरळ पुढे चालत गेलो आणि त्या काळातील पुरातन शौचकुंपांचे अवशेष पाहिले. पुन्हा साठवणीच्या खोलीच्या शेजारील जिन्याने वर चढलो. पुढील भागात पोर्तुगीज बुरुज पाहिला. आणि पुढे ईशान्येकडील बुरुजाकडे वळलो. या बुरुजावर एक तोफ ठेवली आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी तोफ पाहिली आणि पुन्हा किल्ल्याच्या आतील बाजूस जिन्याने खाली उतरलो. उजवीकडे लगेच सैनिकांचे निवासस्थाने आहेत. भव्य असे निवासस्थाने पाहिले. याच्याच मागील बाजूस दुसरी तटबंदी लागते. याच लगत एक गुप्त प्रवेशद्वार आहे. 16व्या शतकात उत्तर कोकणात नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ला शिरगाव. इसवी सन 1737 मध्ये बाजीराव पेशवे पहिले यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणातील फिरंग्यावर स्वारी केली. त्यावेळी या किल्ल्याला वेढा दिला आणि डिसेंबर 1737 मध्ये पोर्तुगीज सेनापती पेद्रो दमेल याने वेढा मोडून काढला. यावेळी पोर्तुगीज आणि मराठी सेनेमध्ये प्रचंड रणधुमाळी झाली आणि मराठ्यांची दाणादाण उडाली. याच युद्धानंतर मराठ्यांना नेता आले नाहीत असे 40 मुद्दे आढळले अशी पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे. याच युद्धात मराठ्यांचा सरदार प्रतापराव यांना वीरगती प्राप्त झाली. याच नंतर अत्यंत जिद्दीने 9 जानेवारी 1739 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी जिंकला. पोर्तुगीजांचे संपूर्ण उच्चाटनानंतरही हा किल्ला बरेच काळ वापरात राहिला. यानंतर या किल्ल्यावर काही फेरबदल केले. त्यात ईशान्येकडील बुरुजावर मेघडंबरी, महादेवाचे स्वरूप तसेच विहीर खोदली इत्यादींचा समावेश आहे. पुढे इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. असा हा किल्ला पोर्तुगीजांच्या बांधणीनंतर मराठ्यांकडे आणि नंतर ब्रिटिशांकडे गेला. तरीही किल्ला बऱ्यापैकी टिकून असल्यामुळे या किल्ल्याचे महत्त्व अत्यंत अपरंपार आहे. ही संपूर्ण माहिती किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्र शासन पुरातत्व व वास्तु संग्रहालय खात्याने दिली आहे. यानंतर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नक्षीपूर्ण दालनांचे अवशेष पाहिले. याच दालनात नक्षीपूर्ण अवशेष दिसतात.
मग गाडी येऊन थांबली तारापूरच्या प्रसिद्ध श्रीमंतांच्या वाड्याजवळ. बाहेरील तटबंदी बळकट आणि तसेच बळकट प्रवेशद्वार दिसले. हे पाहिले आणि प्रवेशद्वारातून आत गेलो. प्रवेशद्वारही आतील रचनाही बळकट, सुंदर आणि नक्षीदार होती. तसंच सरळ पुढे चालत गेलो. याच्यात शेवटच्या भागात श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. बाहेर शूज काढले, पाय स्वच्छ धुतले आणि श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आणि शेजारीच असलेले हनुमान देवाचेही दर्शन घेतले. हे सर्व पाहून दुपारची सर्व थकान, कंटाळा दूर झाला आणि मग मन प्रसन्न झाले. पुढे विहीर पाहिली, ज्यात भिन्न रंगांचे मासे पाहिले. हे सर्व पाहून पुढे पांगळा देवीच्या मंदिराकडे वळलो. पांगळा देवीचे दर्शन घेतले आणि त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या महादेवाचे मंदिर पाहिले. हे मंदिर श्री तारकेश्वर महादेवाचे मंदिर आहे, ज्यात अर्धनारीश्वर शृंगार शिवलिंगाचे दर्शन घेतले.
बाहेर आल्यावर तेथील लोकांकडून कळालं की शेजारीच बारव म्हणजेच विहीर आहे. विहिरीची विशिष्ट रचना आणि 12 महिने असलेले पाणी पाहिलं आणि पुढील प्रवासाकडे वळलो. गाडी वळाली कोलवली किल्ल्याकडे. किल्ल्याजवळ गाडी आली आणि सध्या किल्ल्याच्या फक्त 4-5 भिंतींचे अवशेष दिसतात. जे पाहिले आणि पुन्हा गाडी पुढील किल्ल्याकडे वळाली. गाडी मार्गस्थ झाली डहाणू किल्ल्याकडे. डहाणू किल्ला सध्याच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात आहे. किल्ल्यात सध्या असलेली तटबंदी 2-3 बुरुज यांचे अवशेष दिसतात. हे सर्व पाहिलं, थोडीशी फोटोग्राफी केली आणि गाडी पुढील किल्ल्याकडे वळाली. मग गाडी येऊन थांबली मसोली किल्ल्याजवळ. हा किल्ला पाटीलवाडा हनुमान मंदिर चौकाजवळ आहे. दुसऱ्या दिवसाच्या आणि या प्रवासाच्या शेवटच्या किल्ला म्हणजे मसोली. गाडीतून उतरलो आणि किल्ल्याकडे वळलो. प्रथम हनुमान देवाचे मंदिर आणि किल्ल्याच्या उरलेल्या 4-5 भिंतींचे अवशेष पाहिले. अशा प्रकारे दुसऱ्या दिवसाची शेवट अत्यंत ऐतिहासिक आणि प्रसन्न वातावरणात झाली.